नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला चटपटीत चटकदार इन्स्टंट कैरीचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे. हे लोणचं अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होतं. करायला अगदी सोपं आहे आणि चवीला एक नंबर लागतं. हे लोणचं तयार करून आपण महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर इन्स्टंट कैरीचं लोणचं करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. कैरीचं लोणचं करण्यासाठी मी ह्या साईजच्या 3 कैऱ्या घेतल्या होत्या. कैरी आपल्याला कडक बघून घ्यायची. कैरी स्वच्छ धुवून नॅपकिननी पुसून त्यानंतर कैरीची सालं काढून मी अशी चॉपरमधून कैरी कट करून घेतलेली. आपल्याला अशी चॉपरमध्ये कैरी कट करून घ्यायची. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता. आणि इथे मी 6 ते 7 पोपटी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. हे सुद्धा मी चॉपरमधून जाडसरच असं बारीक करून घेतलेलं आहे. जास्त आपल्याला बारीक करायचं नाही. ह्या चमच्यानी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. ह्या चमच्यानी मी 3 चमचे मोहरी घेतली. ह्या चमच्यानी 2 चमचे मी बडीशोप घेतलेली आहे. 1 चमचा जिरे आणि पाव चमचे मेथी दाणे घेतलेत. मेथी दाणे आपल्याला जास्त घ्यायचे नाही. 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 मिरी लागणार आहे आपल्याला. पाव चमचा हळद घेतली आणि 2.5 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. ही जास्त तिखट नसते पण कलर खूप छान येतो. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे आणि आपल्याला 1 वाटी तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला मोहरी, बडीशोप, जिरे, मेथी दाणे आणि लवंग मिरी हे भाजून घ्यायचे. गॅसवरती पॅन ठेवला आहे. त्यामध्ये मोहरी घालते. त्यातच आपल्याला बडीशोप घालायची आहे, जिरे, मेथी दाणे घालायचे आणि लवंग मिरी. हे आपल्याला फक्त 2 मिनटं भाजून घ्यायचे. जास्त भाजायचं नाही. जास्त जर भाजलं तर कडवटपणा येतो. त्यामुळे अगदी 2 मिनटं भाजायचे. आपल्या हाताला सोसवेल एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही. गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे. मोहरीच्या जागी तुम्ही मोहरीची डाळ जरी वापरली 3 चमचे तरीही चालेल. 2 मिनटं झालेले आहेत. मी गॅस बंद करते आणि असं हाताला सोसवेल एवढं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता मी हे थंड करून घेते. मोहरी, बडीशोप हे सगळं थंड झालेले मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आपल्याला हे थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे. जास्त पावडर करायची नाही. मी हे मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले. हे पहा आपल्याला असं जाडसरच फिरवून घ्यायचं आहे. जास्त पावडर करायची नाही. आता मी तडका पॅन घेतला आहे. त्यामध्ये हे तेल काढून घेते आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे. आता तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण ह्या कैरीमध्ये हिरवी मिरची, लसूण जे आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतले ते घालायचे. त्यातच हळद घालायची आहे. हळद जास्त घालायची नाही. चवीनुसार मीठ घालायचे आणि काश्मीरी मिरची पावडर, त्यासोबत हिंग घालायचे आणि आपण हा मसाला जो आपण तयार करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तोही घातला आहे मी. आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आपण हे कडकडीत तेल यावरती घालून घेऊयात. तेल आपल्याला एकदम गरम करून घ्यायचं आहे. असं धूर आला पाहिजे तेलामधून. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्या टायमिंगला तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता. जर कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं. मी हे लोणचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे लोणचं मी थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहे. आपण कडकडीत गरम तेल घातलं होतं लोणच्यामध्ये आणि लोणचं पूर्णपणे आता थंड करून घेतले मी आणि असं एअरटाईट बरणीमध्ये आपल्याला लोणचं काढून घ्यायचं आहे. मी सगळं लोणचं बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे लोणचं आपण भात, चपाती, भाकरी, पराठा कशासोबतही खाऊ शकतो. खूप छान होतं. तुम्ही नक्की करून पहा.
हे लोणचं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, महिनाभर व्यवस्थित टिकतं. तर तुम्ही या पद्धतीने कैरीचं लोणचं करून पहा, खूप छान होतं, चवीला एक नंबर लागतं. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.